नमस्कार. नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मार्केटमध्ये मिळतो अगदी तसा स्पॉन्जी असा ढोकळा बनवणार आहोत. त्याचं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला इथे सांगितलंय. साहित्य पाहून घेऊया. ढोकळा बनवण्यासाठी मी इथे 1 कप बेसन घेतलंय. ते मी चाळून घेतलंय. त्याच्यासाठी अर्धा कप दही, 1 लिंबू, 1 इनो घेतलाय, 2 चमचे बारीक रवा, जो लाडूचा रवा असतो तो. जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, मीठ, साखर, अगदी छोटा पाव चमचा हळद घेतली आहे, तेल 2 चमचे, पाणी आणि फोडणीसाठी इथे मोहरी 1 चमचा घेतली आहे, कढीपत्ता, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, मीठ, साखर आणि तेल आपल्याला लागणार आहे. सगळ्यात आधी आपण ढोकळ्याचं बॅटर बनवून घेऊया. इथे मी बेसन एका भांड्यात काढून घेतलंय. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत रवा, हळद आणि साखर, चवीपुरतं मीठ, तेल, लिंबू रस आणि दही. हे मिश्रण मी आता असं दह्यातच फेटून घेते. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये एखादी हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी सुद्धा चालेल. एकाच डिरेक्शनने मी सगळं पहिलं दही लावून घेते, दह्यामध्ये फेटून घेते. इथे दह्यामध्येच बरचसं बेसन आपलं भिजलं गेलंय. आता आपण लागेल तसं तसं पाणी घालायचंय. थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घ्यायचंय. अर्धा कप पाणी घेतलंय, बघू आता किती लागतंय. अजून थोडं आपल्याला पाणी लागणार आहे. इथे हे बॅटर माझं छान मिक्स करून झालंय. अजिबात गुठळ्या राहिल्या नाहीये. मला इथे अर्धा कपातलं म्हणजे अर्धच पाणी, पाव कप पाणी लागलंय हे पीठ मळण्यासाठी. तुम्हाला थोडंसं कमी अधिक लागू शकतं. असं भज्याच्या पिठासारखी कन्सिस्टन्सी ठेवायची अशी. याच्यामध्ये आपण रवा घातलाय. रवा घातल्यामुळे काय होतं, ढोकळा घशाला अडकल्यासारखा होतो तसा होत नाही. तर रवा घातला त्याच्यामुळे ते आपण 15 मिनिटं भिजायला ठेवूयात. इथे मी या टीनला तेलाने ग्रीस करून घेतलंय, ते बाजूला ठेवते. आणि इथे एक कढई गरम व्हायला ठेवली, त्याच्यामध्ये स्टँड ठेवलंय आणि पाणी उकळतंय. ढोकळा कढईमध्ये ठेवण्याआधी पाणी उकळतच असलं पाहिजे. आता मी याच्यामध्ये घालते इनो. मी ते लेमन फ्लेवर घेतलाय, तुम्ही रेग्युलर फ्लेवर घेतला तरी सुद्धा चालेल. त्याच्यात 1 चमचा पाणी घालून ते ऍक्टिव्हेट करते आणि पुन्हा सेम डिरेक्शनने फिरवते. हलक्या हाताने फिरवायचंय. इनो घातल्यानंतर आपलं मिश्रण डबल होतं फुलून. हे आता छान मिक्स झालंय. हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, नाहीतर इनोचे मध्ये मध्ये लाल असे धब्बे येतात. आता ते मी डब्यामध्ये ओतून घेते. इथे मी सगळं बॅटर या टीन मध्ये ओतून घेतलंय. तुमच्याकडे टीन नसेल तर तुम्ही कुकरचा नेहमीचा डब्बा घेतला तरी सुद्धा चालेल. थोडंसं टॅप करून घेते आणि इथे स्टीम व्हायला ठेवते. पाणी हे असंच उकळतं असलं पाहिजे. झाकण लावून 15 मिनिटं आपण हे मध्यम गॅसवर शिजवून घेणार आहोत ढोकळा. गॅस थोडा मध्यम करते मी. 15 मिनिटं झालेत. मी इथे उघडून बघते. वा, छान फुललाय. पण तो पूर्ण शिजलाय का ते सुरी घालून बघूया आपण. अजून थोडी क्लीन यायला हवी आहे सुरी. 1-2 मिनिटं अजून असाच वाफ येऊ दे त्याला. आपण चेक करूया. सुरी क्लीन आली आहे म्हणजे आपला ढोकळा तयार आहे. गॅस बंद करते आणि असाच त्याला 15 मिनिटं तरी थंड व्हायला ठेवते. तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया. इथे मी फोडणीसाठी तेल गरम व्हायला ठेवलंय. तेल छान गरम झालंय. त्याच्यामध्ये पहिलं घालणार आहे मी राई. राई छान तडतडली की कढीपत्ता आणि मिरची. गॅस बंद करते
आणि त्याच्यामध्ये घालते 1 कपभर पाणी. आता मी पुन्हा गॅस चालू केलाय. आता याच्यामध्ये घालते 2 चमचे साखर आणि थोडंसं मीठ. हे आता 2 ते 3 मिनिटं असं छान उकळून घेते, म्हणजे कढीपत्ता आणि मिरचीचा सगळा फ्लेवर या पाण्यामध्ये येईल. इथे 2-3 मिनिटं झाले. आता मी गॅस बंद करते आणि ही फोडणी सुद्धा थंड व्हायला ठेवते. इथे आपला ढोकळा छान गार झालाय. मी तो आधी कढईने सगळा सोडवून घेते. पाहू शकता काहीही टीनला चिकटलं नाहीये. मस्त जाळीदार असा ढोकळा आपला तयार झालाय. आता आपण कट करून घेऊया आणि मग त्याच्यावर फोडणी घालूया. एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते. कशा जाळे आल्यात छान एकदम. थोडा थोडा असा मोकळा करून घ्यायचा तिथेच, जेणेकरून फोडणी पूर्ण आतपर्यंत जाईल. त्याच्यावर घालते मी थोडी कोथिंबीर आणि ओलं खोबरं. ओलं खोबरं घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल. तर असा हा कापसासारखा मऊ एकदम जाळीदार असा ढोकळा तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसा झालाय ते. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.